नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजे 12 ऑगस्टला निफ्टी बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते आणि मिड कॅपची जी एक्सपायरी आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या लेवलवरती लक्ष ठेवलं पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करतो की ज्या पद्धतीने हिंडनबर्गचा रिसर्च पेपर पब्लिश झालेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेअरपर्सन असतील सेबीच्या माधवी बुच, त्यांचे पती जे आहेत त्यांचं नाव आणि अदानी यांच्याविषयीचे जे काही बातम्या आलेल्या आहेत त्याचा जर मार्केटवरती इम्पॅक्ट झाला तर जे आपण काही ॲनालिसिस करणार आहोत ना त्याचा काहीही फायदा होणार नाही। जर मार्केट त्या रेंजच्या बाहेर पडते, आपण आत्ता जे डिस्कशन करणार आहोत त्या एका पर्टिक्युलर रेंजसाठीच किंवा याचा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही हे डोळ्यासमोर ठेवूनच आपण त्याचा ॲनालिसिस करत असतो। पण जर उद्या मार्केट ओपनिंगच्या अगोदरच आपल्याला लक्षात येईल, कदाचित सेबीकडून काहीतरी प्रेस नोटसुद्धा येऊ शकते याच्याविषयी आणि मार्केटला सावरण्याचा किंवा त्याच्यावरती क्लिअरिफिकेशन येऊ शकतं आणि त्यानंतरचं जे काही चित्र आहे त्यावरती खूप काही गोष्टी अवलंबून असतील ज्या की आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट केल्या जातील आणि मग आपलं जे टार्गेट असतील किंवा स्टॉप लॉस असतील किंवा ॲनालिसिस असेल, डिरेक्शन असेल ते त्यावरती ठरणार आहे। आत्ता फक्त आपण जे क्लोजिंग आहे असं समजून चालूयात की शुक्रवारी म्हणजे ज्यावेळेस मार्केट बंद झालं ना त्यावेळेस जी सिच्युएशन होती त्याच्या आधारावरती आपलं आत्ताचं ॲनालिसिस असणार आहे आणि मग त्याच्यानंतर हा हिंडनबर्गचा जो रिपोर्ट आलेला आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे, कारण का तुम्ही आत्ता प्रेडिक्ट करू शकत नाही। जरी मार्केटमध्ये पॅनिक दिसत असलं, मार्केटमध्ये इन द सेन्स सध्याला जे काही वातावरण आहे त्यामध्ये थोडंफार पॅनिक क्रिएट केलं जाते, पण वाटत नाही की तेवढं मोठं पॅनिक होईल। पण मार्केट सुप्रीम आहे किंवा मार्केट सेंटिमेंटवरती चालतं, जर सेंटिमेंट खराब झाले तर मग त्याला कोणीही थांबवू शकत नाही। म्हणून आत्ता आपण जे आहे त्यावरती ॲनालिसिस करूयात। काही बदल असेल तर उद्या मार्केट सुरू होण्याच्या अगोदर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट केलं जाईल की या सिच्युएशन्स आहेत आणि यामध्ये आपल्याला या लेवलवरती फोकस करायचा आहे। बाकी आपला जो वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये मी डिस्कस केलेले आहेत, मोठ्या ज्या लेवल येऊ शकतात म्हणजे खराब न्यूज आली तर कुठपर्यंत आपण जाऊ शकतो किंवा चांगल्या न्यूजवरती रिॲक्ट करून आपण वरती कुठपर्यंत जाऊ शकतो हे डिस्कस केलेलं आहे वीकलीमध्ये। आत्ता फक्त आपण उद्याच्या दिवसापुरतं बोलतोय, तिथे थोडं कॉशियस राहायचं आहे आणि जास्त पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे की जर तुमच्याकडे लॉंग टर्मचे स्टॉक असतील वगैरे त्याविषयी आपण नक्कीच यानंतर। आणि हे सर्व प्रकरण काय आहे म्हणजे माधवी बुच यांचं नाव कसं काय आलं, त्यांचे पती जे आहेत त्यांचं नाव कसं काय आलं, यावरती काय आपलं ओपिनियन असेल किंवा इतर जे काही लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नक्की आहे का नाही हे आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये यावरती चर्चा करूयात। आत्ता शुक्रवारी जे काही कामकाज झालेलं आहे खरं तर काहीही ट्रेडेबल मार्केट शुक्रवारी आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे। फक्त एक पहिला हाफ म्हणजे पहिला एखादा तासाचं कामकाज सोडलं तर त्यानंतर काहीही झालेलं नाही आहे। नॉर्मली गुरुवारी चांगली संधी मिळाली नव्हती, आपल्याला वाटलं होतं शुक्रवारी तरी चांगली संधी मिळेल, मग ती निफ्टी असेल, मिड कॅप असेल, फिन निफ्टी असेल किंवा सेन्सेक्स असेल, कुठेही चांगली संधी आपल्याला मिळालेली नाही आहे। म्हणजे इथे बऱ्यापैकी ज्यांनी ट्रेड प्लॅन केले असतील त्यांना लॉस सहन करावा लागला असेल आणि ज्यांनी ट्रेड नसतील केले ते खरंच लकी ठरले असतील म्हणूयात किंवा त्यांचं ॲनालिसिस चांगलं ठरलं असेल। तर आता या जास्त डिस्कशन नको करायला, फक्त महत्त्वाच्या लेवल ज्या आहेत त्यावरती फोकस करा। अपसाईडची जी महत्त्वाची लेवल आहे ती ऑब्व्हियसली 24,420 ही लेवल असणार आहे। मग ते फ्लॅट ओपनिंगने ब्रेक होतात किंवा गॅप अपने ओपन होतात। जर गॅप अपने ब्रेक होती म्हणजे इथे कुठेतरी गॅप होतं 100-125 पॉईंटचं आणि मार्केट पुन्हा इथे रिटेस्टिंगला येऊन एखादा डबल बॉटम या पद्धतीचं फॉर्मेशन क्रिएट करते ना तर डेफिनेटली इथे आपण बाईंग साईडलाच जाणार आहोत आणि हा आपला जो काही छोटा मोठा स्टॉप लॉस येईल, जे काही फॉर्मेशन बनेल तो आपला स्टॉप लॉस असेल आणि मग त्यानंतरचे टार्गेट हे 480 आहेत, 540 आहेत। 540 ही लेवल खूप महत्त्वाची आहे, म्हणजे 24,540 खूप महत्त्वाची लेवल आहे, कारण का जी डिसाइडिंग लेवल म्हणू शकतो ना आपण अपसाईडला जाण्यासाठी तीही असणार आहे। म्हणून आपण ते टार्गेट ठेवून चालणार आहोत। जर 540च्या वरती सस्टेन करतो तर आपण 630 आणि 700 उद्याची शक्यता कमी आहे, म्हणून आपण फक्त 540साठीच ट्रेड करणार आहोत उद्या। जर याच्यावरती सस्टेन होतोय किंवा अगदी 1 वाजल्याच्या अगोदरच वरती जाऊन मार्केट सस्टेन करते ना तर आपण वरती एक 100 पॉईंट एक्स्ट्रा विचार करू शकतो, त्यापेक्षा जास्त काही नाही। जर मार्केट गॅपअप होतोय 420 440 असं कुठेतरी गॅपअप होतोय आणि इमिजिएट पुन्हा 420च्या आतमध्ये येते ना तर त्या केसमध्ये जे ओपनिंग असेल किंवा जो हाय असेल ना तो आपला एसएल असणार आहे आणि मग तुम्ही इथून डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता। गॅपअप होईल आणि पुन्हा आतमध्ये येईल तेव्हा ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता। हायचा तुमचा स्टॉप लॉस असेल आणि मग 1:2 जो काही स्टॉप लॉस बसेल त्यानुसार तुम्ही 1:2 किंवा 1:3 या पद्धतीचा टार्गेट ठेवू शकता किंवा मग स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं। आता डाऊन साईड कुठे आहे खूप प्रयत्न करून मार्केटने गॅपअप सस्टेन केलं, खूप दिवसानंतर असं झालं की मार्केटने गॅपअप सस्टेन
सस्टेन केलं आहे. नाहीतर काय होत होतं, गॅप अप होत होतं परंतु पुन्हा डाऊन साईडला जाऊन किंवा लो एंडला जाऊन बंद होत होतं. पण शुक्रवारी ॲटलिस्ट तो गॅप अप सस्टेन केलेला आहे. मग ही जी लेवल आहे 24,320 280 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, ती मार्क करून ठेवा. जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा गॅप डाऊन होते तर याच्या खाली मार्केटमध्ये पुन्हा एकदा विकनेस वाढू शकते. मग याच्या खाली जर आपण निघालो ना तर 24,120 हे तुमचं टार्गेट असू शकतं. मध्ये तुम्ही दोन याच्यामध्ये त्याला डिवाईड करू शकता. 280च्या खाली 220 180 तिथेही 40 पॉईंटचा एक झोन आहे, 30-40 पॉईंटचा, आणि त्यानंतर 120 हे तुमचं टार्गेट असणार आहे. जर न्यूजचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला ना तर ही लेवल सुद्धा सस्टेन होणार नाही. मग आपण फायनली 24,000 उद्याच टेस्ट करायला जाऊ शकतो. कदाचित 23,930 सुद्धा जाऊ शकतं. पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपण फक्त शुक्रवारी जी सिच्युएशन आहे ना त्यानुसार डिस्कशन करतोय. न्यूज बेसिस जर मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट झालं तर अगदी आपण 23,930 असेल की 23,890 या लेवलपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. पण त्याचं जे ट्रिगर पॉईंट आहेत ते सुरुवातीचा ट्रिगर पॉईंट असणार आहे 320-280. हा डेली बेसिसवरचा आपला ट्रिगर पॉईंट ठरू शकतो. आणि 120 ही खूप इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. जर ती ब्रेक झाली तर मग आपण समजून जाऊयात की मार्केटमध्ये विकनेस आहे, पॅनिक येऊ शकतं. आणि मग पुन्हा विकली ॲनालिसिसमध्ये जे डिस्कस केलेलं आहे त्या मोठ्या टार्गेटसाठी आपण सुरुवात करणार आहोत. हे खरं तर मी उद्या चर्चा करणं जास्त योग्य ठरेल, म्हणून मी आत्ता फक्त लेवल सांगून ठेवतोय. उद्या काय होतं, उद्याचं क्लोजिंग काय येते त्यावरती आपण डिस्कशन करूयात की ही लेवल ब्रेक झाली आहे का आणि आपल्याला कालच्या लेवलचा विचार केला पाहिजे का. आत्ता सध्याला या लेवलवरतीच उद्यासाठी फोकस करायचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी ज्या पद्धतीचा इंडेक्स आहे त्या पद्धतीची मूवमेंट गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. बँक निफ्टीसुद्धा अगदी साईडवेज कामकाज झालेलं आहे आणि जी लेवल खूप दिवसापासून आपण पाहतोय तीच आहे 50,700. जर 50,700 ब्रेक झालं म्हणजे फ्लॅटने होऊ द्यात किंवा गॅपअपने होऊ द्यात. गॅपअपने झालं रिटेस्टिंग वरती आणि किंवा गॅपअप होऊन डायरेक्ट खाली येते. जर डायरेक्ट खाली आलं आहे तर तुम्ही काय करणार आहात, हा जो ओपनिंग आहे किंवा हाय जो बनतोय ना त्याचा एसएल ठेवून तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करणार आहात. इथे रिटेस्ट करून मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करते तर बाईंगचा ट्रेड तुम्ही इनिशिएट करणार आहात. वरती जे टार्गेट येत आहेत ते आहेत 50,930, 51,075 आणि 51,250 300पर्यंतचे टार्गेट आपण ठेवू शकतो उद्यासाठी. जास्त मोठे सध्या तरी नको आहेत. वरती थोडं प्रेशर आहे. जरी हिंडनबर्गचा निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही झाला ना तरी पॉझिटिव्ह मार्केट किंवा वरती जाताना थोडा प्रेशर येऊ शकतो. म्हणून आपण छोट्या मोठ्या टार्गेटसाठीच प्लॅन करूयात. अगदी 250-300 न पाहता 51,75 किंवा 51,200पर्यंतचं टार्गेट आपण पाहूया. आता डाऊन साईड जर इथून मार्केट येते ना तर हा तुमचा स्टॉप लॉस असेल आणि मग 1:2 1:3 या पद्धतीचं टार्गेट असणार आहे. जर 700 ब्रेक होताना तुम्ही घेताय तर पहिलं टार्गेट हे 500चं असणार आहे, 50-500. आणि मग ही लेवल खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, ती आहे 50-400. जर मार्केट 50-400 वरून येते तर डेफिनेटली तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करा किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर किंवा थोडंफार गॅप डाऊन झालं तर याला रिटेस्टिंग होऊ द्यात आणि या पद्धतीचं फॉर्मेशन. जर फ्लॅट ओपनिंगने खाली जाते 50-400 ब्रेक झालं तर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. मग डाऊन साईडला कारण का जर याच्यामध्ये काय झालं ना तर सगळ्यात मोठा डेंट लागू शकतो अदानीला. अदानीचे जे स्टॉक आहेत आणि त्यानंतर अदानीमुळे जे आहेत त्यांच्या काही सिमेंट कंपन्या आहेत तिकडे डेंट पडू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचा डेंट जो आहे ना तो बँक्सला पडू शकतो. त्यामुळे इथे थोडं लक्ष राहू द्यात. जर 50-400 ब्रेक होतं आहे, मार्केट थोडा वेळ इथे सस्टेन करते किंवा इथे होल्ड करून ब्रेकडाऊन येतो म्हणजे एखादी फॉर्मेशन क्रिएट करून तर एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामध्ये 50,200 हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. 50,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे म्हणून. आणि मग त्याच्या खाली 49,800. जर न्यूजचा खरंच इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला तर 1200 ते 1500 पॉईंटचा कट आपण याच्यामध्ये पाहू शकतो. मग जे टार्गेट तुम्हाला अगदी 49,000पर्यंत घेऊन जाणार आहे. 49,000 हे टार्गेट न्यूजचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला तर. न्यूज कोणती आहे तर हिंडनबर्गची. त्याच न्यूजचा जर इम्पॅक्ट पाहायला मिळाला तर 49,000चं टार्गेट ठेवणार आहोत. अदरवाईज आपण 49,800ने काम चालून घेणार आहोत उद्यासाठी तरी. आता तिसरा जो इंडेक्स आहे तो आहे मिडकॅपचा. मिडकॅपची उद्या एक्सपायरी आहे. इथे एक चांगली संधी आपल्याला मिळू शकते. म्हणजे जो काही गॅप आपण चर्चा करत होतो ना, गॅप डाऊन नंतर मार्केटचा खालीच राहिलं होतं, तो गॅप फिल करण्याचं काम मिडकॅपने केलं आहे. परंतु तिथूनच अगदी एक प्रेशर फील केलं आहे आणि मार्केटने इथे सस्टेन झालेलं आहे. म्हणजे ट्रेडेबल जे मार्केट होतं ना ते खरं तर मिडकॅपचं होतं त्या दिवशी. मग आता उद्या एक्सपायरी आहे तर पुन्हा जर मार्केटने 640 लक्षात ठेवा 12,640 ही लेवल ब्रेक केली मग ती फ्लॅटने करू द्यात, गॅपअपने करू द्यात आणि इथे एक 10-15 मिनिट जर मार्केट याच्यावरती किंवा अर्धा तास जरी वरती सस्टेन झालं ना तर एक्सपायरीचा एक चांगला ट्रेड आपल्याला प्लॅन करता येऊ शकतो. पहिलं टार्गेट हे 12,720 असणार आहे. हीच एक इम्पॉर्टंट लेवल. 12,720च्या नंतर आपण अगदी एक्सपायरी आहे म्हणून तुम्ही 75 पॉईंटमध्ये डिवाईड करा किंवा डायरेक्ट 12,860 ते 70पर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळू शकते. कदाचित याच्यावरती सुद्धा जाऊ शकतं मार्केट. आता डाऊन साईड कुठे आहे तर डाऊन साईड जी लेवल महत्त्वाची ठरली होती अगोदर तीच आहे 12,570. 12,570 ब्रेक झालं तर एक चांगला डाऊनफॉल आपल्याला
पाहायला मिळू शकतो. आणि न्यूज असेल तर मोठं, म्हणजे जे सांगतो त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा 150 पॉईंट ॲड करायचे आहेत जर न्यूजचा इम्पॅक्ट मार्केटवरती पाहायला मिळाला. पहिलं टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता 12,520 आणि त्यानंतर मध्ये 12,460 आहे आणि 12,400 ही राऊंड फिगर फायनल टार्गेट किंवा 380 400 हे फायनल टार्गेट तुम्ही घेऊन चालू शकता. न्यूजचा इम्पॅक्ट झाला तर अजून 100 ते 150 पॉईंट याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. पहा, न्यूज आहे म्हणून अगोदरच पॅनिक होऊन डिसिजन घेऊ नका की उद्या मार्केट ओपन झालेत पुट घ्यायचं आहे, असं काहीही करू नका. मार्केट स्वतःला बिहेव करू द्या, काय होते पहा. कारण का बऱ्याच दिवसापासून आपण पाहतो की FI सेल करता येते तरी मार्केटमध्ये जो काही फॉल पाहायला मिळायला पाहिजे तो मिळत नाही आहे. म्हणजे रिटेलरची पॉवरसुद्धा आपल्या मार्केटमध्ये तेवढीच वाढलेली आहे. म्हणून घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. व्होलेटाईल मार्केटमध्ये जर जमत नसेल तर उद्याचे दिवस पहा की या रिपोर्टचा रिसर्चचा आपल्या मार्केटवरती काय इम्पॅक्ट होतो किंवा सेबीकडून काय क्लिअरिफिकेशन येते आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. लॉंग टर्मचे स्टॉक असतील, जर चांगले स्टॉक असतील तर होल्ड करा, त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे. उद्या क्लोजिंग आपल्याला बरंचसं काही सांगून जाईल. तर आजच्यासाठी एवढंच. जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, क्यूब ट्रेडिंग.